3-1 वर्ष झाली असतील जेव्हा की सहकारनगर आमची शाखा आहे त्याच्यामध्ये पुराचं पाणी घुसल्यामुळे जवळजवळ टेबलच्या लेवलपर्यंतचं पाणी होतं आमच्या ब्रांचमध्ये आणि आजूबाजूचा पूर्ण परिसर पाण्याने वेढला गेल्यामुळे आम्हाला रात्रभरामध्ये तिथे बँकेमध्ये पोहोचणं पण शक्य झालेलं नाही। अशा वेळेस आमच्या सर्व स्टाफनी, आमच्या सर्व संचालक मंडळांनी, आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं। पूर्ण आमचं रेकॉर्ड कित्येक भिजलेलं, कॉम्प्युटर त्याच्यामध्ये आमचे सगळे पाण्यामधनं वाहून गेलेले। अशा परिस्थितीमध्ये आम्ही 2 दिवसामध्ये ब्रांच पुनश्च उभी केली। म्हणजे आपण लहानाचे मोठे होतो हा शब्द त्याला पूरक राहील की बँकेबरोबर आम्ही लहानाचे मोठे झालो। बेसिकली बँकेच्या माननीय संस्थापिका ज्या होत्या मीनाक्षीताई दाडे, ज्यांनी बँक सुरू केली, हे सगळं आमचं प्रेरणास्थान आहे। ते कशा पद्धतीने लोकांशी बोलायच्या, कशा पद्धतीने सावकाराच्या तावडीतनं छोट्या छोट्या लोकांची सुटका करायच्या, त्या सावकारांशी बोलणं म्हणजे वेळप्रसंगी त्या सावकाराशी बोलायला फुटपाथवर बसून सुद्धा त्या लोकांशी बोलून त्यांनी 100-100 रुपयाची कर्ज देऊन सुद्धा लोकांना त्याच्यातनं सोडवलेलं आहे। नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी गेली 4 दशकं बँकिंग क्षेत्रात आपली अमूल्य अशी सेवा दिली आहे। भगिनी निवेदिता बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्या या विशेष क्षणी आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। त्यांचा बँकेच्या विकासात खूप मोठा वाटा राहिलाय। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेत। त्यांच्या या प्रवासातील अनुभव, आठवणी आणि भविष्यातील योजना याबाबत आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर थेट आपण या संवादाला सुरुवात करूया। नमस्कार स्मिता मॅडम, तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे डिजिटल प्रभात मध्ये। मॅडम, तुम्ही जवळपास 3 दशकांहून अधिक काळ भगिनी निवेदिता बँकेत कार्यरत आहात। तर हा जो प्रवास आहे यामध्ये तुमच्या समोर सर्वात मोठी आव्हानं कोणती होती आणि त्याला तुम्ही सामोरे कसे गेलात, काय सांगाल? 1987 पासून मी बँकेमध्ये कार्यरत आहे। साधारण 95-96च्या नंतर कॉम्प्युटरायझेशननी बऱ्यापैकी वेग घेतला आणि सगळ्या बँकांमध्ये डिजिटल युग सुरू झालं। तर ह्या कॉम्प्युटरायझेशनमध्ये जेव्हा आपण पूर्ण बँकिंग सिस्टीममध्ये बदल घडवतो आणि बँकिंग सगळं कॉम्प्युटराइज होत गेलं, तेव्हाची आव्हानं, तेव्हा येणाऱ्या सगळ्या अडचणी होत्या, ह्या निश्चितपणे अशा होत्या की ज्या सामोऱ्या जाताना आम्हाला पण खूप कठीण गेलं काही वेळेस। पण सगळ्यांनी मिळून आमच्याकडे असलेले आमचा सर्व स्टाफ, आमचे माननीय संचालक, बँकेचे कन्सल्टंट या सगळ्यांच्या मदतीने, सगळ्यांच्या सल्ल्याने आम्ही ती आव्हानं योग्य प्रमाणे पूर्ण केली। त्याचप्रमाणे हे सगळं करत असताना आजकालच्या दिवसांमध्ये तर सायबर सिक्युरिटी हे पण एक मोठं आव्हान आहे। त्यासाठी आम्हाला भरपूर काम करायला लागतं, म्हणजे सर्वच बँकांना करायला लागतं त्यामध्ये। पण आमच्या बँकेचं पहिल्यापासूनचं धोरण असं आहे की कुठल्याही गोष्टींचे जे कंप्लायन्सेस असतात, ज्या गोष्टी पूर्ण करायला लागतात, त्या अगदी पर्टिक्युलरली करण्यासाठी बँकेच्या स्टाफनी जे काही रेकमेंडेशन करून आम्ही माननीय संचालक मंडळापुढे वेळोवेळी ठेवत असतो। तर संचालक मंडळ पण आमच्या बँकेच्या माननीय अध्यक्षा या स्वतः अभ्यास करून त्यामध्ये आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतात, आम्हाला योग्य ते निर्णय देतात आणि त्याच्यातनं मग आम्ही ह्या सगळ्या आव्हानांना समर्थपणे पुढे नेतो। आणि एकूणच मॅडम, म्हणजे आता एखादं आव्हान तुमच्या समोर आलं, म्हणजे ते काही एक्सपिरियन्स असेल, आता इतका काळ कारकीर्द तुमची इतकी आहे या क्षेत्रातील, तर त्या आव्हानाबद्दल काय सांगाल? आता म्हणजे 3-1 वर्ष झाली असतील जेव्हा की सहकारनगर आमची शाखा आहे त्याच्यामध्ये पुराचं पाणी घुसल्यामुळे जवळजवळ टेबलच्या लेवलपर्यंतचं पाणी होतं आमच्या ब्रांचमध्ये आणि आजूबाजूचा पूर्ण परिसर पाण्याने वेढला गेल्यामुळे आम्हाला रात्रभरामध्ये तिथे बँकेमध्ये पोहोचणं पण शक्य झालेलं नाही। अशा वेळेस आमच्या सर्व स्टाफनी, आमच्या सर्व संचालक मंडळांनी, आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं। पूर्ण आमचं रेकॉर्ड कित्येक भिजलेलं, कॉम्प्युटर त्याच्यामध्ये आमचे सगळे पाण्यामधनं वाहून गेलेले। अशा परिस्थितीमध्ये आम्ही 2 दिवसामध्ये ब्रांच पुनश्च उभी केली आणि आमचं सगळं जे रेकॉर्ड खराब झालेलं होतं ते आम्ही योग्य पद्धतीने त्याचं पुनर्जीवनच त्या रेकॉर्डला कशा पद्धतीने दिलं, हे एक आमचं खरंच मोठं आव्हान होतं। कारण बँकेचं हे रेकॉर्ड महत्त्वाचं असतं आणि ते रेकॉर्ड आपल्याला योग्य पद्धतीने ठेवणं आणि अशा प्रसंगामध्ये आल्यानंतर त्याच्यासाठी जी काळजी घ्यायला लागते ती घेणं। तर आमच्या सर्व स्टाफनी एकत्र येऊन वेगळ्या वेगळ्या ब्रांचेसमध्ये ते रेकॉर्ड ठेवून त्याच्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून आम्ही ते सगळं रेकॉर्ड नीट ठेवून 3 दिवसामध्ये ब्रांच पुन्हा सुरू करू शकलो। आणि त्याच्यामध्ये आमच्या कस्टमर्सना कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही, त्यांचं कुठलंही काम राहणार नाही बँकेचं, याची काळजी पण
घेतली गेली त्यावेळेस, म्हणजे ते दुसऱ्या ब्रांचेसमधनं त्यांची कामं पूर्ण करून दिली. त्याच्यामुळे कस्टमर सर्व्हिस योग्य पद्धतीने देऊन आम्ही त्या अडचणीतनं बाहेर पडलो आणि आमचं मोठं एक जे नुकसान होणार होतं ते सगळं वाचलं. अगदीच मॅडम. आणि बँकेतील जो तुमचा एकंदरीतच प्रवास आहे, म्हणजे सुरुवातीच्या दिवसांपासून ते उच्च पदापर्यंतचा जो काही तुमचा प्रवास आहे, तर तो अनुभव नेमका कसा होता, त्याचं वर्णन तुम्ही कसं कराल? म्हणजे आपण म्हणतो ना की आपण एखाद्या गोष्टी, एखाद्या लहानाचे मोठे असे झालो, तसं आम्ही बँकेमध्ये लहानाचे मोठे झालो असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आम्ही बँकेमध्ये जॉईन झालो तेव्हा आम्ही नुकतं ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर मी स्वतः जॉईन झाले आणि आज 38 वर्ष बँकेबरोबर काम करत असताना बँकही मोठी झाली, बँकेमध्येही अनेक गोष्टी घडल्या, बँकही प्रोफेशनली अनेक गोष्टींमध्ये काम करायला सुरुवात केली. आम्ही पण त्याप्रमाणे घडत गेलो, आमच्यामध्येही तसे बदल घडत गेले. म्हणजे आपण लहानाचे मोठे होतो हाच शब्द त्याला पूरक राहील की बँकेबरोबर आम्ही लहानाचे मोठे झालो. स्मिता मॅडम, आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रात काम करतो तेव्हा एखाद्या व्यक्तीचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवतोच, तर तुमच्या डोळ्यांसमोरचे आदर्श कोण आहेत? बेसिकली बँकेच्या माननीय संस्थापिका ज्या होत्या मीनाक्षीताई दाडे, ज्यांनी बँक सुरू केली, हे सगळं आमचं प्रेरणास्थान आहे. ते म्हणजे अख्ख्या बँकेचं म्हणलं तरी चालेल की त्यांनी जी बँक सुरू केली आणि त्यांनी जे काम केलं ते आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. ते कशा पद्धतीने लोकांशी बोलायच्या, कशा पद्धतीने सावकाराच्या तावडीतनं छोट्या छोट्या लोकांची सुटका करायच्या, त्या सावकारांशी बोलणं म्हणजे वेळप्रसंगी त्या सावकाराशी बोलायला फुटपाथवर बसून सुद्धा त्या लोकांशी बोलून त्यांनी 100-100 रुपयाची कर्ज देऊन सुद्धा लोकांना त्याच्यातनं सोडवलेलं आहे. ही त्यांची कळकळ, हे त्यांचं जे काम होतं, प्रत्येक माणसाचं भलं व्हावं ही जी त्यांची इच्छा होती, ते आमचं प्रेरणास्थान नक्की आहे बँकेच्या एकूण. आणि मी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्याच्या आधी ज्या आमच्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या रेखा भट, त्यांनी आमच्या कामकाजाच्या दृष्टीने आमच्याकडे त्या आमच्या आदर्श आहेत. आता त्याच्यानंतर मी ज्या माननीय अध्यक्षांबरोबर काम केलं त्या सर्व अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे आमच्या सगळ्यांचं प्रेरणास्थान घडलं. हे आमच्या बँकेचं भाग्य आहे. त्याच्यामध्ये माननीय संचालिका आमच्या आत्ता ज्या आहेत सुनंदाताई करमरकर आहेत, जयश्रीताई काळे, जयश्रीताई कुरुंदवाडकर, आत्ताच्या आमच्या माननीय अध्यक्षा चार्टर्ड अकाउंटंट रेवती पैठणकर, ह्या सगळे प्रोफेशनली क्वालिफाईड संचालक आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकलो आणि त्यांच्याकडनं शिकून आमच्या कामामध्ये ते आम्ही इम्प्लिमेंट केलं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या जणी ही आमची प्रेरणास्थानं आहेत आणि आमचे मार्गदर्शक पण आहेत. आणि मॅडम, तुम्ही गेल्या 3 दशकांहून या क्षेत्रात आहात, भगिनी बँकेशी जोडल्या गेलेल्या आहात, तर या कालावधीमध्ये अशा कोणत्या कामातून तुम्हाला जास्त समाधान मिळाले, अशा कुठल्या आठवणी तुम्ही सांगू शकाल का? अशा खूप आठवणी आहेत, पण खरं सांगायचं तर एखादी आपण रिकव्हरी मोठी करतो ती एक मोठी असते की असं लिगल ॲक्शन न घेता काही वेळेस रिकव्हरी आपण एखाद्या मोठ्या रकमेची करू शकलो, ही एक मोठं समाधान. ही आमची बँकेची जी वास्तू आहे आता प्रभात रोडवर, ती प्रभात रोडवरती बँकेची वास्तू व्हावी अशी आमच्या ज्येष्ठ संचालिका ज्या होत्या किंवा आमच्या मीनाक्षीताई दाडे मुख्य म्हणजे त्यांची फार इच्छा होती की त्यांना ही वास्तू आपली बँकेची स्वतःची मुख्य कार्यालयाची वास्तू झालेली बघायची होती आणि ते करण्यामध्ये आपला खारीचा का होईना वाटा होता त्या कामामध्ये. आणि त्यांना ते समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आपण त्या वास्तूमध्ये आलेले बघणं हा समाधानाचा भाग आहे खूप. म्हणजे त्यांनी त्याच्याबद्दल समाधान जेव्हा व्यक्त केलं की माझ्या डोळ्यांनी मला ही बँकेची वास्तू बघायला मिळाली आणि त्या कामामध्ये आपण सहभागी होतो, याचं मानसिक समाधान अफाट आहे. नक्कीच. म्हणजे आपल्यामुळे एखाद्याला समाधान मिळते, चेहऱ्यावरील आनंद आहे. आणि परत मी म्हणते दरवेळेला तसं की आम्ही ते सगळे टीमनी केलं, म्हणजे असं कोणी एकटं माणसाने काही नाही केलं. इथली वास्तू इथली जागा घेण्यापासून इथली वास्तू पूर्ण करण्यापर्यंतचं भरपूर लोक त्याच्यामध्ये सामील होते, पण आपणही त्यातला एक भाग होतो. आणि ही आठवण खूप तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण अशा आपण म्हणजे आम्ही आमची संस्था ही आमची मातृसंस्था मानतो. त्या संस्थेसाठी आपण असं काहीतरी करू शकलो आणि ज्यांनी ही बँक उभी केली, ज्यांच्यामुळे आपण आज इथे आहोत, त्यांना आपण हे समाधान देण्याचं काम करण्यामध्ये आपला वाटा होता, याचा आनंद पण आहे. नक्कीच. मॅडम, माझा सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला असा आहे की महिला नेतृत्वाच्या दृष्टीने बदलत्या बँकिंग क्षेत्राकडे तुम्ही कसं पाहता आणि नव्या पिढीतील महिलांना तुम्ही तुमच्या या अनुभवातून काय सल्ला द्याल? खरं म्हटलं तर बँकिंग आणि फायनान्स या क्षेत्रामध्ये महिला खूप वर्षापासून काम करतात. म्हणजे असं हे क्षेत्र नाहीये की ज्याच्यात काही नव्याने महिला आल्या. आज आपण बघतो की आज अनेक वर्षांपासून हे क्षेत्र उलट
असं होतं की ज्याच्यामध्ये पहिल्यापासून महिला मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात. म्हणजे आज आमच्या बँकेमध्ये सर्व महिला काम करतात, पण असं नसलेल्या सुद्धा बँकिंग क्षेत्रामध्ये आज 50% जास्त महिला काम करतात. फक्त माझं एवढंच हे आहे की म्हणणं आहे की महिलांच्या अंगीभूत असलेले जे गुण आहेत, जे नॅचरली आहेत, म्हणजे आपण एक चिवटपणा म्हणतो, जिद्द म्हणतो, चिकाटी म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सायन्सनी पण प्रूव्ह केलेलं आहे की महिला या जास्त जिद्दी चिवट असतात, तर त्या गुणाचा फायदा होऊ शकतो. आणि सिन्सिअरिटी असते आणि बेधडक काहीतरी गोष्टी करण्याची एक वृत्ती कमी असते महिलांमध्ये. म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणते मी की धडाडीने काम करणं आणि बेधडक करण्यात जो फरक येतो की धडाडीने करूच शकतात महिला, पण बेधडकपणे करणं म्हणजे थोडंसं काही गोष्टी नियमबाह्य करणं वगैरे असं करण्याची महिलांची प्रवृत्ती नसते. त्याचा फायदा बँकेला नक्कीच होतो. आणि त्याच्यामुळे असं आहे की आम्ही सुद्धा या सगळ्या आमच्या सगळ्या स्तरावर महिला काम करत असल्यामुळे या सगळ्या महिलांच्या अंगीभूत गुणांचा आम्ही फायदा करून बँकेला नक्कीच त्याचा उपयोग करून घेतलेला आहे, बँकेच्या व्यवस्थापनाने पण. आणि इथून पुढे ज्या महिला या कार्यक्षेत्रामध्ये येतील त्यांना एवढंच सांगायचं की आपली जी जिद्द आहे, जी अदरवाईज आपण इतर सगळ्या गोष्टींमध्ये वापरतो, ती आपल्या कामामध्ये वापरली तर त्याचा आपल्या संस्थेला नक्कीच फायदा होतो. तुमचा हा सल्ला नवीन पिढीतील महिलांना किंवा या क्षेत्राशी जोडल्या जाणाऱ्या महिलांसाठी खूप फायद्याचा आहे मॅडम. तुम्ही तुमच्या एका नव्या इनिंगला आता सुरुवात करताय, तर तुमच्या या नव्या इनिंग मध्ये कुठेतरी बँकिंग क्षेत्राशी जोडून राहावं अशी तुमची इच्छा आहे का? बँकिंग क्षेत्रापासून तोडून राहावं अशी नक्कीच नाही. फक्त ती कशा पद्धतीने राहायची त्याबद्दल अजूनही मी असा काही ठोस विचार नाही केलेला. नक्कीच मॅडम, म्हणजे तुम्ही जो काही सल्ला किंवा जे काही तुमचे अनुभव विचार आमच्याशी शेअर केले तुमच्या या कारकिर्दीतील, त्यासाठी तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. संपूर्ण भगिनी निवेदिता बँक संपूर्ण टीम तर्फे आणि प्रभात परिवारातर्फे तुमच्या या नवीन इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा. माझ्या पण भगिनी निवेदिता बँकेकडनं तुमचे खूप आभार की तुम्ही येऊन इथे माझी ही मुलाखत घेतलीत. आणि बँकेकडनं पण प्रभात परिवारासाठी खूप शुभेच्छा, माझ्या वैयक्तिक पण शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.